नमस्कार. प्राइम आयुर्वेद ह्या कार्यावळीन तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत. आयुर्वेद हे प्राचीन काळातल्यान चलत आयिल्लें शास्त्र. बऱ्याच जाणांक हाच्याबद्दल खबर आसा, पूण आयुष मिनिस्ट्री जाल्ल्याच्यान घराघरान आयुर्वेद पावला. जशें आयुर्वेदाबद्दल ज्ञान आसा लोकांक, तशेंच थोडे गैरसमजूय आसतले. तर आयुर्वेदाबद्दल आमकां आनीक चड ज्ञान मेळचें म्हणून ही कार्यावळ. आज आमच्या बरोबर आसात डॉक्टर प्रथमेश करपे, गोंयांतले एक नामनेचे आयुर्वेदिक सर्जन. सर, तुमचे खूप खूप स्वागत. तर डॉक्टर प्रथमेश करपे हांणी आपले BAMS गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि रिसर्च सेंटर शिरोडा हांगासरल्यान केल्ले आसा. तशेंच तांणी आपले पदव्युत्तर शिक्षण आयुर्वेदिक सर्जरी, जाका शल्यतंत्र अशें म्हणटात, ह्या विशयान घेतिल्लें आसा. ते सध्या असोसिएट प्रोफेसर आणि HOD ऑफ डिपार्टमेंट ऑफ शल्यतंत्र म्हणून गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय हांगा कार्यरत आसात. तांणी बरेचशे सायंटिफिक पेपर्स राष्ट्रीय तशेंच आंतरराष्ट्रीय पातळेचेर सादर केल्ले आसात. तांचो हातखंडो क्षारसूत्र आणि क्षारकर्म, जे फिस्ट्युला पायलोनायडल सायनस, जाच्या बद्दल आमी थोड्या वेळान जाणून घेतलीच, हातून आसा. सर, म्हजो पयलो प्रश्न तुमच्या खातीर असो की आयुर्वेदिक सर्जरी म्हणजे कितें? म्हणजे आयुर्वेदान अशें सर्जरी बद्दल वेगळें कितें सांगलां, वो विशय कितें, हाच्या बद्दल तुमी थोडें सांगचें. आयुर्वेदान सर्जरी हो एक खूप जाणांक असो एक गैरसमज आसा की आयुर्वेदान सर्जरी ही ना. पूण आमी जर पळोवंक गेल्यार आयुर्वेदाचे जे अष्टांग जे सांगला, म्हणजे 8 ब्रांचीस जे सांगला, त्याच्यातले प्रमुख म्हणजे शल्यतंत्र, एक म्हणजे जो सेकंड प्लेसार येता तो. तर पयलींच्या काळान आमी जशें इतिहासान पळयताले की जेन्ना सत्ययुग आसलो तेन्ना देव आनी असुर हेंच्या मदीं युद्ध जातालें. सो युद्ध जेन्ना जाता तेन्ना थंय वॉरफेअर इंजरीज जातात. जेन्ना वॉरफेअर इंजरीज जाता म्हटल्यार कॅज्युअलिटीज येयल्यो. कॅज्युअलिटी म्हटल्यार खूब जे सोल्जर्स त्या वेळार झगडटाले तांकां इंजरीज जाता. आनी ते वेपनां सुद्दां त्या वेळार म्हणजे खूब तरेची अस्त्रां आसतालीं, अग्निअस्त्र, क्षेपणास्त्र, ब्रह्मास्त्र, खूब तरेची अस्त्रां जी मास डिस्ट्रक्शन करूं शकतालीं. सो इतलो कॅज्युअलिटी आसतालो. आनी आतां कॅज्युअलिटी आयल्या म्हटल्यार खंयचोच राजा किंवा देव आपल्या सैन्यांकाय असो वाऱ्यार उडोवचो ना. सो तो तेंच्या रक्षणा खातीर, म्हणजे आरोग्याच्या रक्षणा खातीर थंय तेंचे राजवैद्य आसतले किंवा जे युद्धान वैद्य हे काम करपी आसतले, जेका आमी आतां ऑन ग्राउंड कॅज्युअलिटी मेडिकल ऑफिसर जे आसता, जे आर्मीनी आसता, तशेंच त्या वेळार सुद्दां तशें आसताले. आनी आतां थंय वॉरफेअर इंजरीज म्हटल्यार कितें, फ्रॅक्चर्स, लॅसरेटेड वुंड्स अशें, म्हणजे जेतून डीप कट्स आसता, असले जखमा आसलेली, किंवा उज्यान जळले जेका आमी बर्न वुंड्स म्हणटा. सो असली इंजरीज जाताल्यो. आनी हेजें मॅनेजमेंट कशें करप त्या काळार सुद्दां तांकां खबर आसलेलें की कितें इंजरी जाली, व्हडली फ्रॅक्चर्स जाले जाल्यार फ्रॅक्चरांचे कशें, म्हणजे जेका आमी रिडक्शन म्हणटा, म्हणजे ते हाड कशें जाग्यार बसोवप, हें सुद्दां ज्ञान त्या वेळाचेर आसलेलें. तशेंच जॉयंट डिसलोकेट जालो जाल्यार तो कसो हें करप, रिलोकेट करप. हेड इंजरी जाली जाल्यार लायफ बेजीक लायफ सपोर्ट जे आतांच्या काळान म्हणटा तेका प्राणरक्षा जे म्हणटा, सो ते कशें करप. आनी त्या वेळार सुद्दां मंत्र चिकित्सा, ही चिकित्सा खुबश्यो एडवान्स हे आसले, पूण ती हळू मागीर ती डिटोरिएट जायत गेली, म्हणजे तेजें ज्ञान तितलें म्हणजे डायल्युटेड जायत रावलें. सो तशीच आतां जशी मॉडर्न सर्जरी आसा, आतां खुबशें मॉडर्नायजेशन इन टर्म्स ऑफ टॅक्नोलॉजी जाल्या. त्या वेळार सुद्दां एडवान्समेंट आसलेलें, पूण आतांचें इतलेंच म्हणचो ना, पूण एक बऱ्या पैकी आसतलें जे हितून ते लायफ जी इंजरी जाताली तांकां हेल्थ रिकवरी करपाक खुबशे मदत जाताले. तशेंच देवांचे हितून सुद्दां एक वैद्य तेंच्यांनी नेमलेलो, जेका आमी अश्विनी कुमार म्हणटा. सो हेंच्यांनी सुद्दां ते देवांचे, म्हणजे देवांक सुद्दां जी इंजरी जाताली तेंचे हेल्थ कशें मेंटेन करप, हेज्या खातीर तो तेंच्यांनी एक देव स्पेसिफिकली हेल्थ म्हणजे मेडिसिना खातीर डेडिकेट केल्लो आसा. तशेंच आयुर्वेदाचें जें अवतरण जालें, जेका आमी भगवान धन्वंतरी जे समुद्र मंथनांतल्यान आयले, सो तेंच्यांनी सुद्दां खुबशे आयुर्वेदाचें ज्ञान आसा न्हू तें फुडें व्हेलें. आनी मागीर तेंचो जो शिश्य जो आसलो सुश्रुता, जो काशीदास दिवोदास धन्वंतरीचो शिश्य म्हणटा, सो हाणें एक बूक बरयलो, तेका म्हणटा सुश्रुत संहिता. ही फर्स्ट हांव म्हणटलो ही फर्स्ट डॉक्युमेंटेड एक एविडन्स आसा, जे हितून तरेतरेच्यो सर्जरीज सांगला. सो ज्यो आतांच्यो ज्यो सर्जरी आसा ताका सिमिलर आसा, फक्त आतांच्या काळान टॅक्नोलॉजिकल एडवान्समेंट येयल्ल्याक त्यो खुबश्यो इजी जावंक लागल्या. बरोबर. तुम्ही सांगले तशें आयुर्वेदिक सर्जरी किंवा शल्यतंत्र हाका पूर्ण एक शास्त्रीय बॅकग्राऊंड आसा, म्हणजे ते एक शास्त्र
बेश्टेच अशें कितेंय न्ही. तर ह्या शास्त्राचे स्ट्रेंथ्स कितें, म्हणजे आतांच्या काळान आमी खंयचे हातूंतले म्हणजे शल्यतंत्र किंवा आयुर्वेदीक सर्जरीतले अशे खंयचे उपाय वापरता किंवा ताजे स्ट्रेंथ्स कितें? जशें आतां शल्यतंत्र म्हटलें जाल्यार भितर 8 बेजिक्स प्रोसिजर आसा जेका आमी टॅक्निकल टर्मिनॉलॉजीन म्हणटा अष्टविध शस्त्रकर्म. अष्ट म्हणजे 8, विध म्हणजे टायप्स आणि शस्त्रकर्म म्हणजे सर्जिकल प्रोसिजर्स. हेतून छेदन म्हणजे एक्सिजन. सो एक्सिजन म्हणजे अमको पार्ट काडून उडोवप, सिस्ट जाले ते काडून उडोवप किंवा ऑर्गन खंयचो डॅमेज जाला तो काडप म्हणजे एपेंडिक्स ताका एपेंडिसेक्टॉमी म्हणटा. सो हे सगळे काउंट जाता छेदन कर्म. दुसरे एप्सेस जाला तो ड्रेन म्हणजे हे करप किंवा खंय हितून कितें एक्युमुलेट जाला थोरेक्सान तेका स्टेप उंड मारून ते सगळे ड्रेन करप हेका भेदन कर्म म्हणटा. तशेंच कितें ग्रोथ जाल्ली आसा ती क्युरेट करून काडप हेका लेखन कर्म म्हणटा. मागीर तशेंच प्रोबिंग करप, ट्रॅक्स आसा म्हणजे ती वाट कशी आसा ती पळोवपाक हेका एशन कर्म म्हटला. मागीर वेदन कर्म म्हणजे वेनांतल्यान दूषित रक्त आसा तें काडपाचें. मागीर जखम मोठी आसा ती शिवपाची तेका सिवन कर्म. अशें म्हणजे स्टोन जाला किंवा खंयची फॉरेन बॉडी किंवा बुलेट हे स्ट्रक जाल्लेले आसा हेका काडप हेका आहरण कर्म. सो अशे 8 अष्टविध शस्त्रकर्म सांगला. आनी आतां पळोवंक गेल्यार खंयचीच सर्जरी अशी ना जी की जी ह्या 8 प्रोसिजर म्हणजे 8 तरेचे प्रोसिजर्स भितर नासतली. सो हे बेजीक उरता. दुसरें म्हणजे पयलींच्या काळान ट्रेनिंग कशी आसताली म्हणजे सर्जनाक ट्रेन कसो करप हेच्या खातीर योग्य विधी म्हणून एक सांगलेली आसा. म्हणजे हितूंतल्यान आमकां कळटा की आयुर्वेदान जी सर्जरी सांगल्या ती बेश्टी अशीच म्हणजे कित्याची कितें अशी सांगूना किंवा खूब ओल्ड अशी म्हणू शकना. भितर योग्य विधी. आतां योग्य विधी म्हटल्यार कितें, आतांच्या काळान कशें आसता की फर्स्ट इयर रेजिडेंट जो आसता सो तेका सर्जरी शिकोवपाक डायरेक्ट ह्युमन्सांचेर एलाव करिना. तांकां डमी ऑब्जेक्ट्स आसता म्हणजे तरेतरेचे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स, फ्रुट्स आसतले, तरेतरेची लांकडां आसता, फुलां आसता, हितून कशें हें करप. सो तेजेर एकदां तेणें तेजेर मास्टरी अचीव केली मागीर तेका लिव्हिंग हेंचेर अंडर द गायडन्स ऑफ आतां आमी तेका हें म्हणटा गायड म्हणटा. ते मी म्हणूंक सोदता की योग्य विधी म्हणजे इन शॉर्ट सिम्युलेशन आतांच्या काळान जाता ते. दोतोरान आमकां सांगलें की पयलींच्या काळान सिम्युलेशन हें आशिल्लें म्हणजे आतां जशें जाता तशें पयलींच्या काळानूय सर्जरीची प्रॅक्टीस करूनच मनशाचेर सर्जरी करताले. दोतोरान आमकां फायट्स जाता आनी तातूंत वुंड्स जाताले आनी ताची चिकित्सा करताले अशें सांगलें. तर घाव्यांची चिकित्सा आयुर्वेदान कशा प्रकारे सांगल्या म्हणजे आतां डायबिटीज पेशंट जर आमी घेतलो जाल्यार डायबिटीज पेशंट बरोच वेळ उबो रावलो किंवा ताका खंय मार लागलो जाल्यार ताका बरेचदा कळना आनी ताका घावो जाता आनी तो घावो इतलो फुडें पावता की ताची चिकित्सा करप खूब डिफिकल्ट जाता आनी लोक खूब उशिरा आयुर्वेद दोतोरा कडेन पावता. तर हाज्या बद्दल तुमी कितें सांगूंक सोदता? जशें आतां जखमा किंवा घावे किंवा वूंड मॅनेजमेंट सो हेका आयुर्वेदान व्रणचिकित्सा म्हटला. हितून व्रणचिकित्सान 2 भाग येता. एक आसता तो सद्य व्रण जो हेका आमी म्हणटा ट्रॉमॅटीक वुंड्स हेजे मॅनेजमेंट एकदम टोटली डिफरंट जाता. आनी दुसरें म्हटल्यार निज व्रण म्हणजे जे जाता इन्फेक्शना खातीर किंवा दुसरे इन्फ्लेमेटरी प्रोसेसीस फॉर एग्जांपल डायबिटीक वूंड म्हणटा किंवा डायबिटीक फूड जे आमी म्हणटा किंवा वेरिकोस वेना खातीर जाता वेनस अल्सर आसता किंवा बाकीचे प्रकार म्हणजे जे खंयचे इंजरी न जाता भितरल्या कॉजा कारणा खातीर जे जखमा जाता तेका निज व्रणान म्हटला. सो निज व्रणाचे मॅनेजमेंट हेज्या खातीर एक सुश्रुत संहितान 60 तरेचे प्रोसिजर सांगला जेका षष्टी उपक्रम अशें म्हटला. सो हे षष्टी उपक्रमान वेगळे वेगळे एक 60 टायप्स ऑफ प्रोसिजर्स जे येता जे हितून बॉडीचे इंटरनल जे एनवायरमेंट आसा ते जखम भरून हाडपा खातीर क्रिएट करप. तशेंच भायल्यान लोकलायज ट्रिटमेंट जो आसता म्हणजे वेगळ्या वेगळ्या काड्यांनी जखम धुवप. जशें आयज आमी पॉविडॉन आयोडीन जे एंटीसेप्टीक म्हणून वापरता किंवा हायड्रोजन पेरॉक्सायड जशें एंटीसेप्टीक म्हणून वापरता तशेंच आयुर्वेदान वेगळे वेगळे काडे सांगला जशे त्रिफलाक वात, पंचवल्कलक वात, निंबक वात हितून जखमा धुवपाची म्हणजे क्लीन करपाची. मागीर जखमांतलो लोकलायज इन्फेक्शन किंवा जो स्राव येता म्हणजे डिस्चार्ज येता तो कमी करपा खातीर वर्ण धुपन म्हणून एक प्रोसिजर सांगला. जशें आमी फ्युमिगेशन म्हणटा तशेंच औषधी चूर्ण आसता तेंची धुरी ती जखमाक दिवन थंयचो जो जंतू संसर्ग आसता तो कमी करपाचे आसता. तशेंच वेगळी वेगळी औषधी तेलां जी आसता किंवा औषधी तुपां आसता हेंचे लोकल एप्लिकेशन म्हणजे ते लावपाचे. तशेंच मागीर वेगळे वेगळे प्रोसिजर्स आसा जे जखमा कडेन रक्त पुरवठो इम्प्रूव करपा खातीर जेका आमी विद्ध कर्म म्हणटा किंवा जलोका वचरण म्हणजे लीच एप्लिकेशन अशें म्हणटा. सो हेचो लीच एप्लिकेशन एक स्पेशलिटी आसा आयुर्वेदांतली जे हितून नॉन हिलिंग अल्सर्सान खूब इफेक्टीव मेळ्ळा आनी आतां ते युरोपान आनी तशें बाकीच्या कंट्रीजांनी सुद्दां खूब प्रसिद्ध जाल्लेले आसा.
लीच थेरपी तुम्ही म्हणे न्ही आता सर, ती लीच थेरपी हे एक्झॅक्टली कितें म्हणजे लीच म्हणजे आमी जळू म्हणटा, तर जळू लावन कशा प्रकारे एका व्रणाची चिकित्सा जावं शकता ताच्या बद्दल मातशें डिटेल सांगा. सो जळू किंवा लीच काय म्हणटा, आयुर्वेदान एका जलोका म्हटला. सो हो एक प्राणी आसा, एका इनवर्टिब्रेट म्हणजे ताका मणको नासता, म्हणजे जो आमगे वर्टिब्रल कॉलम म्हणटा तो नासता. जसो गायंडो आसता, अर्थवर्म जशी मुवता तशें ते आसता. आनी तेंची एक विशिश्ट आसता की ते मॅमल्सांचे जे रगत आसा किंवा बाकीचे हेंचे जे बॉडीचे फ्लुईड किंवा रगत आसा तेंचेर ते सस्टेन जातात. एक प्रजाती आसता ती ब्लड सक करपी, म्हणजे ब्लड ओडून घेवपी आसता. आनी ह्या जळूच्या लाळेन एक द्रव्य आसता जे रगत क्लॉट जावपाक म्हणजे रगत घट जावपाक दिना. सो ताका हिरुडीन म्हणटा. जेन्ना आमच्या शरिरान रक्त पुरवठो काही कारणा खातीर स्लो जाल्लो आसता किंवा जो स्टॅग्नंट म्हणटा किंवा स्टॅसीस म्हणटा. सो हे स्टॅसीस म्हणजे जसो रस्त्यार आतां ट्रॅफिक जॅम जाता तसो तो रक्ताच्या वाहिन्यान जो रक्ताचो ट्रॅफिक जॅम जाल्लो आसता तो क्लियर करपा खातीर ही जळू आसता किंवा जलोका म्हणटा ती खूब मदत करता. जशें पेन आसता ते पेन मॅनेजमेंटाकूय खूब कमी करपा खातीरूय मदत करता. तशेंच जे इन्फ्लेमेशन आसता किंवा जे एब्सेस जावचे पयलीं जे स्वेलिंग येता जेका आमी सेल्युलायटीस म्हणटा त्या स्टेजीर सुद्दां जर लायली जाल्यार हो आमी एब्सेस जावपाची किंवा जे सुपुरेशन किंवा गँग्रीन म्हणजे कुजून तो अवयव कुजून वयपाचो जावपाचो आसता तो सुद्दां प्रिवेंट करपाक ही जलोका मदत करता जर ती त्या अवस्थेन लायली जाल्यार. तश्योच आतां खंयच्यो जळू आसा, आयुर्वेदान दोन प्रकार सांगला जळवांचे. एक आसा सविश, दुसरी आसा निर्विश. सविश म्हटल्यार जी लागल्या उपरांत खुबशी एडवर्स इफेक्ट जाता, म्हणजे एलर्जी जाता किंवा आनीक जोर येवप किंवा जो टॉक्सीक इफेक्ट जाता हेका सविश म्हणटा. हेजे स प्रकार सांगला जे तुमकां सायडीचे चार्टान दिसतले. तशेंच निर्विश म्हणजे जी आमी लागल्या उपरांत तेजो व्हडलो बॅड इफेक्ट असो कांय जायना तेजे स प्रकार सांगला. सो हितूंतली जी लोकलायज आमच्या हितून मेळटा तेका हिरुडिना मेडिसिनरीस अशी जी वरायटी जी आसा ती आमी म्हणजे गोंयान किंवा कोकण भागान ही मेळटा आनी ती आमी यूज करता. तर लीच थेरपी जे आता दोतोरान सांगले ते खूप सायंटिफीक प्रोसिजर आसा आनी तो ताका आयडेंटिफाय करपाक की खंयची सविश जलोका खंयची निर्विश जलोका हाका शिक्षण आसा. तर बेटेच ते कोणी करचे न्ही ही म्हजी प्रेक्षकां कडेन मागणी. तर आता रगत हो आमच्या जिवनातलो शरिराचो खूप महत्वाचो भाग. तर रगत शरिरांतल्यान भायर काडून म्हणजे शीर तोडप हे सुद्धा एक प्रोसिजर आसा. तर रगत काडून शरिराक फायदो कसो जाता ते मातशें तुमी आमच्या प्रेक्षकांक सांगचे. आयुर्वेदान रक्ताचे जे मेन कर्म सांगला तेका जीवन कर्म म्हणजे जे लायफ दिवपी सगळ्या शरिराक जे लायफ दिवपी आसा तेका रक्ताचे इम्पॉर्टन्स सांगला. पूण आमचे विकृत म्हणजे एबनॉर्मल आहार आनी विहार किंवा जी दिनचर्या आमी फॉलो करता ह्या हितून सगळ्यात हितून बॉडीन एक प्रकारची दुश्टी येता. तशें रक्तानूय एक प्रकारची दुश्टी येता आनी ती जर अमकी व्याधी त्या रक्तदुश्टी खातीर जाल्यार ते रक्त ते जिवनाचें काम करिना. सो थोड्या क्वॉन्टिटीन इल्लें रगत भायर काडपाक सांगला त्या अवस्थेन. सो ती क्वॉन्टिटी सायंटिफिकली एक वनप्रस्थ अशें सांगला जी एप्रॉक्सिमेटली 250 ml पर्यंत येता. आतांच्या ब्लड डोनेशनाक सुद्दां तेजे तितलीच ती घेतात पूण ती मॅक्सिमम सांगला काडपाक. तेज्या चड काडीत जाल्यार म्हणजे रक्त चड भायर वचून कितें दुश्परिणाम जातात आनी तेजे मॅनेजमेंट सुद्दां कशें करप जेका अतियोग आनी अतियोग जे व्यापत जाता म्हणजे कॉम्प्लिकेशन तेजे कितें मॅनेजमेंट करप हितून सुद्दां आयुर्वेदान बऱ्यापैकी तेजेर उपाय सांगलेले आसा. आता तुम्ही रक्तमोक्षणाबद्दल आमकां सांगले म्हणजे हे ब्लड काडपाचे तुम्ही आमकां सांगले. आयुर्वेदान अशें आनी कितें म्हणजे कितें म्हणटा त्यो सर्जरीज आसा म्हणजे अश्यो वेगळ्यो कितें सर्जरीज आसा जाच्या खातीर लोक सोदत आयुर्वेदीक दोतोरा कडेन येतात की तुम्ही पळयलां अशें कितें? तर आतांच्या काळान बदलती जीवनशैली खातीर जे गुदगत विकार किंवा जे आमी संडासाच्या जागेचे जे विकार आसा जसे हिमोरॉइड्स किंवा पायल्स किंवा जेका आमी बीक म्हणटा ते आसा. मागीर भगंदर किंवा एका जेका आमी फिस्टुला म्हणजे एक प्रकारचो एक पुळी येवप संडासाच्या वाटेन भितरल्यान पस किंवा मातेर भायर येवप. तशेंच तिसरे कॉमनेस्ट जे आतांचे कंडिशन आसा सामके संडास करता आसतना जळजळलेल्या भशेन किंवा दुखप हेका फिशर म्हणटा. जर ही दुयेंसां किंवा संडासाचें जे आंग आसा जेका आमी रॅक्टम म्हणटा ते भायर येवप जेका रॅक्टल प्रॉलेप्स म्हणटा. हितून एक मिनिमल इन्वेजिव्ह सर्जरीज अश्यो आयुर्वेदान सांगला जेका एक क्षार कर्म म्हणून येता. आतां क्षार म्हटल्यार कितें हे एक प्रकारचे औषध तयार केल्लेले आसता जे केमिकल कॉटरायझेशन टायप असो एक इफेक्ट जाता हेजो जे हितून जे वाडलेले मास आसा ते श्रिंक जावपाक मदत जाता. तशेंच जे इन्फेक्टेड वूंड आसता किंवा जे डेड टिश्यू जेका आमी नेक्रोटीक स्लफ असो म्हणटा हो
जखम चड न खोल करता ते काडपाक तो क्षार मदत करता. तर आम्ही आता पहिले की क्षारकर्म म्हणून एक प्रोसिजर असा जो फिस्ट्युला, हिमोरॉइड्स किंवा फिशर सारखे व्याधी हातून वापरलो वता. तर ह्या क्षारकर्माबद्दल आम्ही आणि थोडे जाणून घेऊया दोतोर. क्षारकर्म हे जशें आसा तेजेत एक मॉडिफायड वर्जन आयुर्वेदान तयार केलें तेका म्हणटात एक क्षारसूत्र. तर क्षारसूत्र म्हणजे कितें आसता, एक थ्रेड आसता आनी तेका एक वेरियस कोटिंग्स आसता, वेगळे वेगळे कोटिंग्स आसता. तर हो थ्रेड जो आसता तेका सुरवातीक एक स्नुही म्हणून एक वनस्पती आसता, तेजो जो दीक येता म्हणजे व्हायट मिल्क जे येता, सो ते मिल्काचे एक 11 कोटिंग म्हणजे कोटिंग दिता. मागीर ते 11 कोटिंग जाले उपरांत जो क्षार आसता, जो अपमार्ग ही वनस्पती जाका आमी कोंकणीन आगाडो म्हणटा, हेज्या पासून तयार केल्लो जो क्षार म्हणून आसता तेजे एक 7 कोटिंग आनी मागीर हळद हेजे 3 कोटिंग अशें करून हे धागो किंवा हे क्षारसूत्र जो म्हणटा हो तयार करता. आनी मागीर तेका अल्ट्रावायलेट रेडिएशन्स लावन ते स्टरायल करून तो मनशान मागीर तो यूज करूं शकता. तर भगंदर किंवा जो फिस्टुला म्हणून जो व्याधी आसा हितून कितें जाता, जे आमची संडासाची वाट आसता तेका एनल कॅनल म्हणटा, भितर एक ग्लँड्स आसता, एनल ग्लँड्स हेजे क्रिप्ट्स म्हणटा, हे इन्फेक्ट जाता आनी हे इन्फेक्ट जावन एक मातेर तयार जावन ती मातेर संडासाच्या वाटेंतल्यान जे बटक्स जे आसता तितूंतल्यान ते किंवा आनी खंयच्यान दुसऱ्या भागांतल्यान ते भायर येवंक लागता. तसो एक हो एक ट्रॅक फॉर्म जाता. आतां हो जेन्ना ट्रॅक फॉर्म जाता तो काही तेजे खुबशे प्रकार आसा. सो एक जो आसता तो भितर स्पिंक्टर्स इन्वॉल्व करता, जे स्पिंक्टर आमचे एक्सटर्नल आनी इंटरनल स्पिंक्टर. तर स्पिंक्टर हे कितें करता, आमची संडास कंट्रोल करपाची जी प्रक्रिया आसता ते स्पिंक्टर्स कंट्रोल करता. आनी खूब पयलींची जी सर्जरीज आसताली भितर फूल वो फिस्टुला जो आसतालो, ट्रॅक जो आसतालो तो ते कट करताले आनी भितर स्पिंक्टराचे जे टोन आसतालो म्हणजे ते मसल्स ते डॅमेज जावन कंट्रोल येवपाची प्रक्रिया वयताली. आतां ती अशी रिसर्चान दिसून येयलें, जर क्षारसूत्र पद्दतीन जर ते ऑपरेशन केलें जाल्यार मिनिमल डॅमेज जावन आनी ती जी स्पिंक्टर्साचो टोन मेनटेन करून हो फिस्टुला हो क्युअर करूं येता, हो ट्रीट करूं येता. आनी हितून एक हांव सांगपाक सोदतां, गोंयानूच न्हय तर देशभरान एक क्षारसूत्र पद्दती घेवन अशे खुबशे बंधू वैद्य जेंकां आमी क्वॅक्स म्हणटा, तर हे खुबशे लोकांक अशें जायराती करता की आमी 100% गॅरंटी इलाज किंवा खात्रीचे इलाज करता किंवा आमी न चिरफाड न करता ते हे करता, आनी अशें करून कॉम्प्लिकेशनां करून ते पयशे लुटपाचो किंवा पेशंटाक भितर त्रासूच जाता. सो शिकलेल्या लोकांनी किंवा बाकीचे जे कोणी हे आसा तेंच्यांनी ह्या जायरातीक बळी पडूं नये आनी जी क्षारसूत्र पद्दती जी आसा, टॅक्नीक जी आसा किंवा तेजी उपचार पद्दती आसा ती तज्ञ आयुर्वेदांतल्यान शल्यतंत्रान जो तज्ञ आसा जेका MS शल्यतंत्र म्हणटा तेंच्याच कडल्यान करून घेवपाचें. तर एक क्षारसूत्र ही जी चिकित्सा आसा ती कितलो काळ पर्यंत घेवची पडटा, म्हणजे कितल्या काळान ती चिकित्सा घेतकच मनीस कंप्लिटली त्या आजारांतल्यान बरो जाता किंवा बऱ्या हातूंतल्यान बऱ्यापैकी बरो जाता. तर ही क्षारसूत्र जे आसात म्हणजे तेजो ट्रिटमेंट ड्युरेशन जे म्हणटा तर ते आसा ते ट्रॅक कसो आसा तेजेर डिपेंड आसता. बारीक ट्रॅक आसा जाल्यार एका म्हयन्यान किंवा 2 म्हयन्यान ती उपचार पद्दती म्हणजे फूल तो हील जावन येता. कॉम्प्लेक्स आसत जाल्यार तेका 3 ते 4 म्हयने लागू शकता. बरोबर. एक क्षारसूत्र जे आसा ते फिस्ट्युला बरोबरूच आणि खंयच्या व्याधींनी किंवा आणि खंयच्या दुयेंसांनी वापरूंक मेळटा? क्षारसूत्र किंवा क्षार जो आसा तो पायनोइडल सायनस म्हणून एक जो माकड हाड आसता त्या जाग्याचेर एक तो ट्रॅक फॉर्म जाता, जो भितर आंगाचे जे शरिराचे केस आसता तेज्या पासून तो ट्रॅक तयार जाता. सो तितून सुद्दां क्षारसूत्राचो आनी क्षारकर्माचो एफिकेसी आसा. तशेंच कसली जर ग्रोथ आसत हे आसात तितून सुद्दां तेजे रिसर्च चालू आसा आनी तेजी एफिकेसी सुद्दां बरी दिसलेली आसा. म्हणजे कसली गाठ जाल्लेली आसा ते आसा तेका सुद्दां ते टाय करून ते हे करता. पूण तितून सुद्दां वेगळ्यो आनीक पद्दती आसा. क्षारसूत्राचो मेन रोल फिस्टुला आनी पायनोइडल सायनसान बऱ्यापैकी तो प्रूव जाल्लो आसा. फिस्टुला इन एनो आनी पायनोइडल सायनस. मॉडर्न सर्जरीपेक्षा क्षारसूत्र कशा तरेन बरें म्हणून म्हणजे तुम्ही कशे सांगू शकतात आमच्या प्रेक्षकांक की क्षारसूत्र कशा तरेन वेगळे, कशा तरेन चड बेनिफिशियल देन मॉडर्न सर्जरीज? तर क्षारसूत्र आनी बाकीच्यो टॅक्निक्स ज्यो फिस्टुलॅक्टॉमी आसा ते कंपेरेटिव्ह स्टडी जाल्लेली आसा आनी भितर अशें दिसून आयलां की क्षारसूत्र जो आसा हितून टिश्यू डॅमेज किंवा तो स्पिंक्टर कॉम्प्लेक्स जो आसता तेका डॅमेज जावपाचे चान्सीस नाच्या बराबर जाता. दुसरो क्षार जो आसा हो कॅमिकली जो तो इन्फेक्टेड
पार्ट आसा जो ग्लँड आसता जो इंटरनल ओपनिंग आसा तो तेका सुद्दां बऱ्यापैकी डील करून तो सगळे जो पस आसता तो ड्रेन करपाक मदत करता. सो ह्या हितून तेजी श्रेश्ठता आसा. आयुर्वेदान अशें सांगलां की शारान जर अमकी गोश्ट दहन केली किंवा जळयली जाल्यार तेजो अपुनर्भव म्हणजे रिकरन्स जावपाचे चान्सीस खूप कमी आसता. बरोबर. तर हे जे ही जी दुयेंसां आसा हे आयकूनच अशें दिसता की कितले त्रास जाता आसतले एका मनशाक. तर ही दुयेंसां जावची न्ही म्हणजे आमी म्हणटा न्ही प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. तर ही दुयेंसां जावची न्ही म्हणून अशी कितें प्रिव्हेन्शन घेवपाची किंवा अशे कितें लायफस्टायल चेंजीस आमी करपाचे. तर प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर हेका आयुर्वेदान सुद्दां म्हणजे ही चिकित्सा सांगला म्हणजे दुयेंस जावन चिकित्सा घेवच्या पेक्षा दुयेंस ना जावपा खातीर जे आमी मेथड्स आसात त्यो एडॉप्ट करची. तेच्या खातीर आयुर्वेदान दिनचर्या सांगला. तशेंच मागीर जे ऋतूनुसार चेंजीस येतात जेका आतांच्या काळान म्हणटा क्लायमेटीक एडेप्टेशन करपा खातीर म्हणजे आतां म्हणटात की ना क्लायमेट चेंज जालो, सिजनल फ्लू जालो, सिजनल अमको जालो, सिजनल तमको जालो. सो त्या पासून वाचोवपा खातीर म्हणजे दोश ते वाडटा त्या खातीर ऋतुचर्या सांगला. मागीर पंचकर्म सांगला त्या ऋतून जशें आतां जो वसंत ऋतू चल्ला तुमी जर तज्ञ मार्गदर्शनाच्या खाली जर वमन कर्म करून घेतले जाल्यार कफाचे आजार कमी जावंक शकता. तसोच ऑक्टोबर नोव्हेंबर हितून शरद ऋतू येता भितर विरेचन घेतले किंवा आतां मनसुनाच्या पयलीं जो प्रावरूट म्हणटा किंवा वर्षा ऋतू मनसून सिजन भितर बस्ती घेतले जाल्यार वाताचे विकार हे प्रिव्हेंट करूंक शकता. तशीच आहार आसा म्हणजे आहार कसो घेवप, कशा पद्दतीन खावप, कितल्या वेळा खावप हे सुद्दां तुमी तज्ञ वैद्याक विचारून तशी जर ती दिनचर्या फॉलो केली आणि पथ्य प्रॉपर जर फॉलो केले जाल्यार ह्यो दुयेंसां बऱ्यापैकी तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. पथ तुम्ही आत्तां म्हळें न्ही पथ करपाचे कशा प्रकारचे म्हणजे कसले पथ हातून करू शकता म्हणजे हे जे आजार समजा आतां जाल्या आणि ते अजुनूय तितले फुडें पावुना तांकां अजुनूय प्रिव्हेंट करू शकता जाल्यार त्या कंडिशनांनी कशे पथ करपाचे म्हणजे कितें खावपाचे खंयच्या टायमार खावपाचे हाच्या बद्दल मातशें तुमी इन डिटेल सांगात. पथ्य म्हटल्यार आयुर्वेदान पथ्य म्हटल्यार प्रॉपर मार्गाचेर चलप. जर प्रॉपर मार्गार जर चल्लो जाल्यार तूं तुजें जें डेस्टिनेशन आसा तेजेर खंयचीच अडचण ना येता तूं पावूं शकता. सो जेन्ना स्वस्थ मनशा खातीर सामान्य म्हणजे कॉमन रेग्युलेशन सांगलां ते दिनचर्या आनी ऋतुचर्यान सांगलां आनी जे रुग्ण म्हणून येता किंवा जे पेशंट्सा खातीर त्या अवस्थेनुसार त्या दुयेंसा प्रमाणे सांगलां. आतां जर कोणाक न भरून येवपी जर जखम आसा तो जर ताका दिसाची न्हिदपाची संवय आसत आनी ताका जर तेज्या बरोबर कफाचे रोग जसो प्रमेय मधुमेह हो जर आसत जाल्यार तेज्या खातीर हे दिसाचें न्हिदप हे अपथ्य जाता. तशेंच जर ताका धंय खावपाची संवय आसत किंवा दुधाचे प्रॉडक्ट्स खावपाची संवय आसत जाल्यार ते तेज्या खातीर अपथ्य जाता. लेट नायट जेवण करपाची संवय आसत जाल्यार ते तेज्या खातीर अपथ्य जाता. सो हे आमी व्याधीनुसार म्हणजे दुयेंसानुसार आनी तेजी अवस्था म्हणजे तेजी स्टेज आसा त्यानुसार हे पथ्य बदलता. सो हेज्या खातीर तज्ञ वैद्याच कडेन मार्गदर्शन करून ते पथ्य फॉलो करचे. जशें आमकां दोतोरान सांगलें तशें शल्यतंत्राचे अशे खूब म्हणजे आयुर्वेदीक सर्जरी व फक्त सर्जरी विशय नासून खूब ताजे पैलू आसात. तर दोतोर प्रथमेशान आमकां हांगा खूब बरी म्हायती दिली तांचे हांव मनांतल्यान उपकार आटयता. परत एकदां आमी मेळुया फुडल्या एपिसोडान. पळयत रावात प्रायम आयुर्वेद.